आपण दिलेला निर्णय शाश्वत आणि घटनेला धरून आहे असा दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह यावर निर्णय देताना नार्वेकरांनी हे विधान केलंय। नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात दोन्ही गट कोर्टात गेलेत, त्यावर कोणताही घटनाबाह्य प्रक्रिया झालेली नाही असं नार्वेकर म्हणाले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्यापासून 2 दिवसीय कल्याण दौऱ्यावर येत आहेत। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय। त्याचबरोबर मनसे पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या करण्यात आल्या आहेत, त्या संदर्भाचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत। त्यामुळे कल्याण डोंबिवली मनसे पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले। महानंदच्या संचालक मंडळाने राजीनामा दिल्यानंतर राऊत आक्रमक झाले। महानंदचे चेअरमन कोण होते? विखे पाटलांचे मेहुणे होते। या पाहुण्यांनी महानंद देऊन टाकलं असा गंभीर आरोप। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। संजय राऊतांनी केलाय। तर राऊतांनी आरोप सिद्ध करून दाखवावेत। आरोप सिद्ध न केल्यास राजकारणातून निवृत्ती घ्यावी असं आव्हान महानंदचे चेअरमन राजेश परजणे यांनी राऊतांना दिले। स्वतःला दादाची उपाधी दिल्यानं दादा होत नाही असा टोला अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी रोहित पवारांना लगावलाय। महाविकास आघाडीत त्यांना किती जागा मिळतील याची चिंता त्यांनी करणं गरजेचं आहे। या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत इतिहास बदललेला पाहायला मिळेल असंही तटकरे म्हणाले। पुण्यानंतर आता बारामतीतही रोहित पवार आणि युगेंद्र पवारांमध्ये फ्लेक्स वॉर पाहायला मिळालं। झारगडवाडीत रोहित पवारांच्या फलकावर वादा तोच पण दादा नवा असा मजकूर आहे, तर युगेंद्र पवारांच्या फलकावर ना नरेंद्र ना देवेंद्र, आता फक्त युगेंद्र असा उल्लेख करण्यात आलाय। नागपुरात रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा 15 ते 17 मार्च दरम्यान होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या सभेत कोणते फेरबदल होतात याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल।